वनरक्षक भरती त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांच्या सिरीजमधील पुढील पार्ट पाहत आहोत. या आधीचे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घ्या. त्यामधील क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा तुम्हाला त्याची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. प्रश्न क्रमांक 176 आहे. मानवाचे हृदय एका मिनिटाला साधारणतः किती वेळा धडधडते? मानवाचे हृदय एका मिनिटाला साधारणतः किती वेळा धडधडते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C 70 ते 80. पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे. भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे? उत्तर आहे आर्यभट्ट. पर्याय क्रमांक A आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे. पुढील प्रश्न आहे. दृष्टिदोष सुधारण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? दृष्टिदोष सुधारण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं उत्तर आहे चष्मा. पर्याय क्रमांक B याचं आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या प्राण्याला वनराजा असे म्हटले जाते किंवा जंगलाचा राजा असं कोणत्या प्राण्याला म्हटलं जातं? उत्तर आहे सिंह. पर्याय क्रमांक C याचं आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळानुसार असणारे राज्य कोणते आहे? याचा आन्सर आहे राजस्थान. राजस्थान हे राज्य भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेलं राज्य आहे. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब सुद्धा करा. पुढचा प्रश्न आहे. कोणता ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही? खालीलपैकी कोणता ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D 30,000 हर्ट्झ या तीव्रतेचा ध्वनी मानवी कानाला ऐकू येत नाही. पुढचा प्रश्न आहे. भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेते कोण होते? उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांना भारतामधील असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. पुढचा प्रश्न आहे. कंपासचे उपयोग काय आहे? कंपासचा उपयोग काय आहे? याचं उत्तर आहे दिशा दाखवण्यासाठी. पर्याय क्रमांक B याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सौर मालिकेमध्ये सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सौर मालिकेमध्ये सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे. गुरु ग्रह सौर मालिकेमधील सर्वात मोठा ग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणता धातू शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतो? कोणता धातू शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यास मदत करतो? याचं उत्तर आहे लोह. पर्याय क्रमांक C याचं आन्सर आहे लोह हे शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी मदत करते. पुढचा प्रश्न आहे. युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? याचा आन्सर आहे पॅरिस. पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे. ज्वालामुखी कोणत्या प्रकारच्या घडामोडीतून तयार होतो? ज्वालामुखी कोणत्या प्रकारच्या घडामोडीतून तयार होतो? याचं उत्तर आहे भूपृष्ठगत घटना. पर्याय क्रमांक C याचं आन्सर आहे. जमिनीखाली अशा काही घटना घडतात त्यामुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. पुढचा प्रश्न आहे. भारतातील हिमालय पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? भारतातील हिमालय पर्वतरांग कोणत्या दिशेला आहे? याचा आन्सर आहे उत्तर दिशेला भारतामधील हिमालय पर्वतरांग आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणता वायू रंगहीन आणि गंधहीन आहे? खालीलपैकी कोणता वायू रंगहीन आणि गंधहीन आहे? याचा आन्सर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा वायू रंगहीन सुद्धा आहे आणि त्याला गंधहीन आहे. पुढचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. पर्याय क्रमांक C याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे. ध्वनी कोणत्या माध्यमातून सर्वात वेगाने प्रवास करतो? ध्वनी कोणत्या माध्यमातून सर्वात वेगाने प्रवास करतो?
याचा आन्सर आहे घन. घन माध्यमामधून ध्वनी सर्वाधिक वेगाने प्रवास करतो. पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणता सण दिवाळीनंतर लगेच येतो? भारतामधील कोणता सण हा दिवाळीनंतर लगेच येतो? याचं उत्तर आहे भाऊबीज. पर्याय क्रमांक सी याचं योग्य आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे DNA चे पूर्ण नाव काय आहे? DNA चे पूर्ण नाव काय आहे? याचं उत्तर आहे डिऑक्सी न्यूक्लिक ऍसिड. पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे प्राणी उकळण्याचा तापमान कोणता आहे? पाणी उकळण्याचे तापमान हे 100 अंश सेल्सिअस आहे. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती भवन कोठे स्थित आहे? राष्ट्रपती भवन हे दिल्ली येथे स्थित आहे. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे कोणत्या घटकामुळे फळे आणि भाज्या पिवळसर होतात? कोणत्या घटकामुळे फळे आणि भाज्या पिवळसर होतात? उत्तर आहे केरोटीन. पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या महापुरुषाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली? कोणत्या महापुरुषाने सत्यशोधक समाजाची स्थापना केली? उत्तर आहे महात्मा फुले. पर्याय क्रमांक डी याचं आन्सर होईल. पुढचा प्रश्न आहे रेड क्रॉस संस्था कोणत्या कार्यासाठी ओळखली जाते? रेड क्रॉस संस्था कोणत्या कार्यासाठी ओळखली जाते? उत्तर आहे आरोग्य सेवा. पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? याचं उत्तर आहे अजित डोभाल. पर्याय क्रमांक ए याचा आन्सर आहे. मित्रांनो आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घेतलेच असतील. जरी तुम्ही हे प्रश्न नोट डाऊन केले नसतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.